शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत। आपण पाहतोय की आज प्री कॅबिनेट बोलवण्यात आली होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी आहे त्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। काय नेमकं एकनाथ शिंदे यांनी सांगितले? नाही, प्री कॅबिनेट ही तर दर आठवड्याला होत असते। माननीय एकनाथ शिंदे साहेब सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करत असतात आणि प्रत्येक आठवड्याचा त्यांच्या कार्याचं जे काही अहवाल आहे त्याची संबंध माहिती घेत असतात आणि एकंदरीत पक्षाला देखील ताकद दिली पाहिजे, पक्ष देखील मोठा केला पाहिजे, मंत्र्यांच्याकडनं पक्षहिताची देखील कामं झाली पाहिजेत, ह्या दृष्टीने साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे। मुंबई पोलीस दलामध्ये आपण पाहतोय की कोट्यवधींचा घोटाळा झालेला आहे आणि पगाराचा घोटाळा आहे। काही पैसे अशा खात्यावर गेलेत की जे पोलीस दलामध्ये कार्यान्वित नव्हते। किती मोठा हा 6 कोटीपर्यंतचा घोटाळा पाहिजे? ह्या प्रकरणाची माझ्याकडे आता तरी कुठली माहिती नाही, परंतु जी काही प्राथमिकदृष्ट्या माहिती समोर आलेली आहे त्या अनुषंगाने जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि चौकशी अजून चालू आहे। परंतु ही आता ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून हा प्रकार घडलेला होता की कोणावर घडलेला होता ह्याची माहिती अजूनपर्यंत माझ्याकडे नाही, परंतु नक्की ह्याची चौकशी ही निष्पक्षपणे होईल आणि दोषींवरती कारवाई देखील होईल। शहापूरमध्ये आपण पाहिलं की एका जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला, तो घरी जात होता आणि त्याचे नातेवाईक पोलीस ठाण्यामध्ये गेले, तत्सम पोलीस ठाण्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का अशा पद्धतीनं उत्तर देण्यात आली असं त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे। घटना अर्थातच अत्यंत दुर्दैवी आहे आणि जर का अशा पद्धतीने तिथे वक्तव्य केलं गेलेलं असतं ते अत्यंत चुकीचं आहे। नक्कीच त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। संजय राऊत वारंवार आरोप करतायत आणि म्हणतायत की शिवसेनेचे जे नगरसेवक आणि आमदार भाजपमध्ये गेले असते तर जास्त संयुक्तिक ठरलं असतं, कारण हा पक्ष शहांचा पक्ष आहे। मला वाटतं आता संजय राऊत यांच्यावरती काही बोलणं मला काही योग्य वाटत नाही, कारण आम्ही जमिनीवरती उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत। परिषदांमध्ये फक्त माईकवरती बोलणं हे आमचं काम नाही। सर्वसामान्य शिवसैनिकांना एकनाथ शिंदे साहेबांसारखा बलाढ्य नेता आज लाभलेला आहे। सामान्य शिंदे साहेब सर्वसामान्य शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात। त्यामुळे शिवसेना पक्ष आज महाराष्ट्रामध्ये वाढतोय। मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांना प्रेरित असलेलं काम हे शिंदे साहेब करतायत, हे त्यांच्या पोटात करायची दुःखत असावं। शिवसेनेची आज सुनावणी आहे सुप्रीम कोर्टामध्ये, कसं पाहता याकडे? नाही, आम्ही तर सांगितलं आहे जे काही निकाल या अगोदर लागलेले आहेत ते विधिमंडळाच्या आधारावरती असू द्यात किंवा जे काही ह्या अगोदर जे काही निकाल लागले आहेत आमच्या बाजूने, बघा शेवटी तांत्रिकदृष्ट्या, कारण मी देखील याच्यामध्ये साक्षीदार म्हणून होतो, तांत्रिकदृष्ट्या हे चिन्ह आणि पक्ष नाव जे आम्हाला मिळालेलं आहे, मला तरी वाटत नाही याच्यामध्ये आम्हाला कुठलाही पद्धतीचा धोका आहे किंवा निकाल ज्यावेळेस लागेल तर 100% चिन्ह आणि नाव हे आम्हालाच मिळेल। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।